समाजमनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। खटाव तालुक्यातील वडूज येथील श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी ओंकार सिद्धेश्वर गाडवे या युवकाचा आकस्मिक निधन झाले। त्याची अचानक एक्झिट अनेकांच्या जीवाला चटका लावून गेली। त्याच्या निधनाबद्दल परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून सर्व स्तरातून त्याला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे। वडूज नगर पंचायतीच्या दालनात शोकसभेचे आयोजन करून सामुदायिक आदरांजली अर्पण करण्यात आली। यावेळी नगराध्यक्षा सौ स्वप्नाली गोडसे, मुख्याधिकारी सतीश चव्हाण, खटाव तालुका भाजपा अध्यक्ष अनिल माळी, सोमनाथ जाधव, गणेश गोडसे, श्रीकांत काळे, तानाजी वायदंडे, ओंकार चव्हाण, मनोज कुंभार, सुधीर गोडसे, रेणुका फडतरे आदींची उपस्थिती होती। या शोकसभेत नगराध्यक्षा स्वप्नाली गोडसे, अनिल माळी, अभय देशमुख, तानाजी वायदंडे, अक्षय थोरवे, आलोक महाजन, प्रथमेश काळे यांनी आपली मनोगते व्यक्त केली। यावेळी नगरपंचायतीचे अध्यक्ष राजेंद्र काटकर, प्रसाद जगदाळे, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान वडूजच्या युवा धारकरी बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। यावेळी सौ स्वप्नाली गोडसे म्हणाल्या, सध्याच्या धावपळीच्या युगात वावरत असताना आपल्या मनात जे काही ताणतणाव आहेत ते आपल्या मित्रांना किंवा घरच्या मंडळींना सांगून आपले मन मोकळे करून त्यावर मार्ग काढणे महत्त्वाचे आहे। मागचा पुढचा विचार न करता एखादा चुकीचा निर्णय घेणं योग्य नाही। दरम्यान शिवप्रतिष्ठानच्या संस्थापक भिडे गुरुजी, ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे, खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, आमदार महेशदादा शिंदे, माजी आमदार डॉक्टर दिलीपराव येळगावकर, जिल्हा परिषद अध्यक्षा डॉक्टर प्रियताई शिंदे, सौ सोनिया गोरे, डॉक्टर महेश गुरव आदींनी गाडवे कुटुंबियांचे भेट घेऊन सांत्वन केले। तुम्ही हे धर्म कार्य करत असताना कुठेतरी एकमेकाचा आधार, एक सहारा बना, एकमेकाची दुःख समजावून घेऊन त्याला आधार द्या। आणि दुःख हे तात्पुरतं असतं, ते काही कायमस्वरूपी नसतं, परंतु जर असा निर्णय घेतला तर आयुष्यावरती बेतते। आणि मला वाईट ह्या गोष्टी वाटलं जेव्हा मी घरी गेली तेव्हा वैशाली ताई असतील, भैयांचे जे आई साहेब आहेत, खूप म्हणजे त्यांना अजून त्यांच्या डोक्यात हे होते की भैयाने असं का केलं, म्हणजे अजून त्यांना ते रिअलाइज होईना की म्हणजे का असं केलं असेल। म्हणजे जेव्हा होते तेव्हा पण त्यांनी जाणवून दिलं नाही, एवढा आनंदी होते। आणि गेल्यानंतर देखील त्यांनी काहीच म्हणजे कोणाला कळून दिलं नाही नक्की का असं घडलं। तर त्यांचं जे कार्य होतं ते अखंडितपणे असंच तुम्ही पार पाडा। आणि तुम्ही मनाने न खचता, जसं ओंकार भैया स्ट्रॉंग होता, सगळ्यांची मने जिंकत होता, त्या पद्धतीने तुम्ही देखील सर्वांची मने जिंका, एकमेकाचा आधार बना। आणि जे तुमचं जे आदरणीय भिडे गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली जे तुमचं काम चाललेलं आहे ते काम करा। आणि मला माहित नाही कोणाला काय वाटेल, परंतु एखादा जर म्हटला ना की धर्मासाठी तू जीव देऊ शकतोस का, तरी त्याला सांगा मी जीव देण्यासाठी नाही तर जगण्यासाठी, धर्माचं कार्य सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी जिवंत आहे आणि त्यासाठी जिवंत राहणार आहे। हे तुम्ही कारण काय होतं, जेव्हा धर्मकार्य आपण करत असतो तेव्हा एक ते डोक्यात राहिलेलं असतं आणि एखादं चॅलेंज असतं। आणि ही आत्ताची जी तरुण पिढी आहे, आपण सर्वांनी जे आमच्या सर्वांचा मित्र या हिंदुत्वाच्या कार्यातला एक दलदलता निखारा आणि वडूजच्या देश आणि धर्माच्या कार्यात जडणघडणी एका उच्च पातळीवरती असलेला धारकरी मित्र आम्ही गमावला। आणि त्याच्या श्रद्धांजलीसाठी आज आम्हाला इथं उपस्थित राहावं हे आमचं सर्वात मोठं दुर्दैव। आम्ही गेल्या 2-3 महिन्यापासून वडूजच्या वैभवात भर टाकणाऱ्या काही समाजोपयोगी गोष्टींसाठी नगराध्यक्ष मॅडम असतील, सीओ मॅडम असतील, त्यांच्याकडे येत होतो आणि त्या गोष्टीला नगराध्यक्ष मॅडम असतील, सीओ साहेब आम्हाला मदत करत होते। कुठलीही गोष्ट राहत असेल, चुकत असेल तर ओंकार आवर्जून ती गोष्ट आठवण करून देऊन त्या गोष्टीचा पाठपुरावा करून, पळापळ करून आमच्याकडून ती करून घेत होता। परमपवित्र भगवा ध्वज आदरणीय संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेल्या या सर्व कार्यामध्ये प्रचंड मेहनत घेतलेला वडूज शहरातील एक असं तरुण आणि उमदा व्यक्तिमत्व आज 9 दिवस पूर्ण झाले। पाहता पाहता एक आठवडा मोठ्या आणि कसा निघून गेला। काळ वेळ हे कोणासाठी थांबत नसते आणि अशा परिस्थितीत
आपल्यातलाच एखादा जवळचा सहकारी ज्यावेळी देवाघरी जातो त्यावेळेस निश्चितपणानं सगळ्यांना त्याचं वाईट वाटत असतं. स्वर्गीय ओंकार सिद्धेश्वर गाडवे एक प्रमुख धारकरी, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचा एक लढवय्या, देश, देव, धर्म, सनातन या सगळ्यांसाठी, समाजासाठी, समाजातील तळागाळातील घटकांसाठी, तरुणांसाठी झटणारा असा एक कार्यकर्ता आज आपल्या निघून गेला. ओंकार भैयाविषयी येरळा न्यूजसाठी प्रतिनिधी शरदराव कदम. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या येरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.